तर काल केलं होतं मी वरणफळ. त्यासाठी आपण व्यवस्थित पहिल्यांदा कणिक मळून घ्यायची आहे. इथे मी मसाला आधीच वाटून ठेवला होता. खोबरं, लसूण, आलं, टमॅटो, कांदा ह्याचा आपण मसाला वाटून घेणार आहे. आणि इथं मिक्स डाळचं वरण पण मी करून घेतलं होतं. आता कुकरमध्ये आपण तेल टाकून घेऊया थोडं. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे. मग त्यामध्ये आपण टाकणारे 1 छोटा चम्मच मोहरी, 1 छोटा चम्मच जिरे आणि वरतून थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता व्यवस्थित तडतडून झाला की त्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला होता तो टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मसाला शिजला की त्यामध्ये मग थोडीशी जिरेपूड, हळद, धनेपूड, गरम मसाला हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं की मग त्यामध्ये आपल्या लाल तिखट आपण 2 चमचे टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या स्पायसेसनुसार ॲड करू शकता. नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे वरण केलं होतं ते वरण घालणार आहोत यामध्ये. वरण घालून त्याला व्यवस्थित वरतून थोडंसं अजून पाणी ॲड करून वरती थोडी कोथिंबीर टाकून त्याला उकळी येऊन ठेवणार आहोत आपण. त्यासाठी आपण आता नंतर कणिक मळून घेतलेली होती त्याची चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याचा असा शेप करून घ्यायचा आहे. तुम्हाला जसा पाहिजे तसा शेप तुम्ही करू शकता. मी अशा प्रकारे केला होता. आणि ते झालं की उकळी आली आहे आपल्या वरणाला, आपण वरणफळ आपले सोडून देणार आहोत वरणामध्ये. आणि एक छान अशी 15 ते 20 मिनटं उकळी येऊन द्यायची. सगळं शिजू द्यायचं वरणफळ. तर अशा प्रकारे आपलं वरणफळ तयार झालेलं आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.